जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचा विसावा असणाऱ्या पाटस येथील रोटी घाटात निसर्गरम्य वातावरणात शासनाने सुशोभीकरण करावे, तसेच तपोनिधी नारायण महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांच्या भव्य मूर्ती बसवावी, घाटातील दरड कोसळू नयेत याकरिता उपाययोजना करावी, असे आवाहन तुकाराम महाराज यांचे वंशज पालखी प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी केले। देहू ते पंढरपूर प्रवास करून पुन्हा परतीच्या मार्गावर जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन पाटस येथील रोटी घाटात झाले। आरती होऊन विसाव्याला पालखी पाटस गावात रवाना झाली। यावेळी हरिभक्त पारायण भानुदास महाराज मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी पुढे बोलताना मोरे महाराज म्हणाले, पाटस ग्रामस्थांच्या वतीने येथील पालखी मार्गावरील रोटी घाट विकास आराखडा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढे सादर केला आहे। यामध्ये समूह शिल्प, भक्तिशक्ती शिल्प, दवाखाना, विरंगुळा केंद्र यांचा समावेश आहे। वारकरी संप्रदायाचा इतिहास, पर्यटन केंद्र, संस्कृती जतन करण्याच्या या उपक्रमात शासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले। देहू ते पंढरपूर या पालखी मार्गातील सर्वात मोठा पल्ला असलेला रोटी घाट रस्ता सरकारने विकसित केला। घाटासाठी घाटमाथ्यावर निधीची तरतूद करून वारकऱ्यांसाठी सर्व सोयीयुक्त बारमाही विसावा विकसित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे। रोटी घाटात पालखी परती मार्गावर अतिशय नयनरम्य सोहळा अनुभवण्याची संधी वारकरी आणि भक्तांना असते। रामकृष्ण हरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनिक न करी तीर्थव्रत। खरं तर आज आम्ही सर्व वारकरी पंढरपूरला जाऊन आता परतीचा प्रवास करत करत आज रोटी घाटामध्ये आलेलो आहे। आणि रोटी घाटामध्ये आल्यानंतर इथं आरती होत असते आणि आरती झाल्यानंतर आम्ही वारकरी पुढे जात असतो। तर आमच्या सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे की रोटी घाटामध्ये एक सुशोभीकरण व्हावं। ज्या रोटी घाटामध्ये ज्या दरड ज्या धोकादायक आहेत त्याचं रिपेरिंग होऊन त्याला व्यवस्थित केलं जावं आणि रोटी घाटाच्या माथ्यावरती तपोनिधी नारायण महाराज यांनी हा पालखी सोहळा चालू केला, त्यांची मूर्ती, तुकाराम महाराजांची मूर्ती आणि ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती या तिथं स्थापित करावं आणि वारकऱ्यांसाठी आणि या पंचक्रोशीतल्या लोकांसाठी गार्डन अशी व्यवस्था हो की आम्ही एक दिवस येऊ पण 12 महिने इथल्या लोकांना त्या मार्फत रोजगार चालू होईल। वारकरी संप्रदायातील लोकांची आणि वारकऱ्यांची इच्छा आहे। रामकृष्ण। मी महाराष्ट्र शासनाच्या जे काही अथॉरिटी आहेत त्यांना 2 वर्षापूर्वी लेटर दिलेले, गेल्या वर्षी सुद्धा आम्ही या पद्धतीने आठवण केली आणि पाठपुरावा आम्ही सतत करतच आहोत, पण लवकरात लवकर हे काम व्हावं हीच आमची इच्छा आहे। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव